वेलकम स्टुडंट्स. आता आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह यातला मिसलेनियस एक्सरसाइज 2 पाहणार आहोत. यातले काही एमसीक्यूज थोडे विचित्र आहेत, त्यामुळे मी तो सगळ्याचा सगळा तुम्हाला एमसीक्यूजचा देखील पार्ट सॉल्व्ह करून देणार आहे. त्यामुळे फक्त लक्षात ठेवा की हे एमसीक्यूज आहेत, त्यामुळे थोड्याशा डायरेक्ट स्टेप्स इथं एक्सपेक्टेड आहेत. क्वेश्चन बघा. इफ द फंक्शन f(x) इक्वल्स ax³ + bx² + 11x - 6 satisfies the conditions of Rolle's theorem in rectangular bracket 1 to 3 and f dash of c असतो बघा, ते f dash of c तो c दिलाय त्यांनी 2 + 1/√3 = 0, then the values of a and b are dash respectively. बघा, fx equals ax³ + bx² + 11x - 6 रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये 1 to 3 आणि तो f dash of c जो दिलाय की नाही 2 + 1/√3 = 0 दिलेलं आहे, ते f dash of c दिलेलं आहे तुम्हाला. तर a आणि b च्या व्हॅल्यूज काय असतात तुम्हाला विचारले. स्टेप्स कडे रोल्स थेरमच्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात असं त्यांनी सांगितलं. रोल्स थेरमच्या कंडिशन सॅटिस्फाय होतात म्हणजे फंक्शन कंटिन्युअस असलं पाहिजे, डिफरन्शिएबल असलं पाहिजे. ह्याला a and b हे ऍक्च्युअली हे a and b कुठले माहिती का, ते फॉर्म्युला असले बरं का, f of a आणि f of b इक्वल असतात बघा ते. आता मला सांगा, रोल्स थेरमच्या जर सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर f of a आणि f of b इक्वल असले पाहिजे. म्हणजे f of 1 इक्वल्स f of 3 असलं पाहिजे. f of 1 इक्वल्स f of 3 करा रिप्लेस. a into bracket 1³ आता काय 1³ घ्यायची गरज आहे का बघा. b into bracket 1² plus 11 into bracket 1 minus 6 is equal to, आता f of 3 पाहिजे आपल्याला. a into bracket 3³ plus b into bracket 3² plus 11 into bracket 3 आणि minus 6. a plus b 11 मधनं 6 गेले म्हणजे plus 5 शिल्लक आहे. तिकडे 27a plus 9b plus 33 मधनं 6 गेले, 33 मधनं 6 गेले म्हणजे 27 शिल्लक आहे. हे दोघं RHS मध्ये होते आणि 27 ला इथं आणूया. 5 - 27 इक्वल्स हे झाले 26a आणि हे झाले 8b. ट्रान्सफर केल्यानंतर -22 इक्वल्स 26a plus 8b, 2 कॉमन आणि ट्रान्सफर. So 13a plus 4b equals 13a plus 4b equals -11. हे झालं तुमचं इक्वेशन 1. आता याच्या पुढे काय करायचं मी सांगतो, पण ते मी करणार नाही. तुम्हाला f dash of c equals 0 दिले माहिती का, मग तुम्ही ह्याला ह्याच्यावरनं पहिल्यांदा f dash of x काढायचं. f dash of x म्हणजे किती मूर्खपणा बघा ते सोडवणं. हे मुद्दामून दिलं असतं तुम्हाला त्यांनी, पण बघा प्रोसिजर प्रमाणे तर केलं पाहिजे. हे बघा, f dash x घ्या, ह्याच्यावरनं ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, तर त्यानंतर तिथे f dash of c equals 0 मध्ये त्या x च्या ठिकाणी सगळीकडे हे वापरा, हे √2 + 1 आणि ते सोडवत या. a आणि b मधलं तुम्हाला आणखी एक इक्वेशन मिळेल आणि हे इक्वेशन आणि ते मिळणारे इक्वेशन जर तुम्ही सायमल्टेनियस सोडवलं की तुम्हाला a आणि b मिळणार. आता मी तसं नाही करणार, ऑप्शन कडे या. चला पहिलं ऑप्शन बघा, 1 - 6 चेक करा, इथं 1 आणि इथं -6 करून बघूया आपण. 13 into bracket 1 plus 4 into bracket -6 पहिलं ऑप्शन. 13 मधनं 13, 6 4 दा 24, मग 13 मधनं 24 गेले, 13 मधनं 24 -7 आहे बघा RHS. म्हणजे पहिलं ऑप्शन जे आहे ते हे इक्वेशन सॅटिस्फाय करते. शेवटी हे एमसीक्यूज आहेत लक्षात ठेवा, पण पहिलं ऑप्शन सॅटिस्फाय करते म्हणून हे ऑप्शन आहे 1 आणि -6. a आणि b च्या व्हॅल्यूज आहेत 1 आणि -6. ओके, बघा सेकंड क्वेश्चन काय दिलं आहे. fx equals x² - 1 upon x² + 1 for every real x, म्हणजे every real value of x, the minimum value of f is dash. या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू विचारली, म्हणजे मॅक्सिमा मिनिमाचा हा टाइप आहे. मॅक्सिमा मिनिमाचा हा टाइप बघा. आता पहिला डेरिव्हेटिव्ह f dash x, क्वोशंट रूल, डिनॉमिनेटर into derivative of numerator minus numerator into derivative of denominator upon denominator square. आता f dash x equals वरती 2x कॉमन काढले, ब्रॅकेट मध्ये x² + 1
माइनस एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. एक्स स्क्वेअर कॅन्सल झाले, 2 टू द 4x, एफ डॅश एक्स इक्वल्स 4x लिहितो ना, 2 टू द 4x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायलाच जायचं नाही, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढतच बसायचं नाही. काय करायचं, डायरेक्ट कन्सिडर एफ डॅश एक्स इक्वल 0. मला सांगा एफ डॅश एक्स इक्वल 0 म्हणजे ही टर्म इक्वल 0. कोण सांगा, 4x अपॉन ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 ह्याची व्हॅल्यू 0. हे ब्रॅकेट स्क्वेअर कायम नॉन निगेटिव्ह असतो आणि x चा स्क्वेअर हा कायम पॉझिटिव्ह असणार आहे. 0 किंवा पॉझिटिव्ह त्यात 1 ऍड करा आणि तो म्हणजे थोडक्यात नॉन निगेटिव्ह टर्म आहे, ही ट्रान्सफर करून टाका. म्हणजे 4x इक्वल 0 मिळाले म्हणजे याचा अर्थ x इक्वल 0. मग एकच रूट मिळालं तुम्हाला, त्याच रूटला एकतर मॅक्सिमा असणार आहे किंवा मिनिमा, काय जे असेल ते त्याच रूटला असणार ना. आता इथे काही दोन दोन रूट नाही आहेत, कुठेतरी मॅक्सिमा कुठेतरी मिनिमा हे बघायला. मग x इक्वल 0 आलं, बघा मी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत जात पण नाही. x इक्वल 0 तर सरळ त्या फंक्शन मध्ये रिप्लेस करा, 0 मायनस 1 आणि खाली 0 प्लस 1 म्हणजे फायनल आन्सर -1. बघा मिनिमम व्हॅल्यू -1, कुठं तर ऑप्शन आहे का बघा, -1 आहे का बघा, आहे बघा ऑप्शन सी आहे बघा. सो मिनिमम व्हॅल्यू इज -1. नेक्स्ट क्वेश्चन बघा, लॅडर 5 मीटर इन लेंथ, a ladder 5 meter in length is resting against a vertical wall. Ladder 5 मीटर लांब आहे, रेस्ट करून ठेवलेली. The bottom of the ladder is pulled along the ground away from the wall at the rate of 1.5 meters per second. हा जो लोअर एंड आहे ना तो वॉल पासून सरकला आहे 1.5 meters per second या रेटने पुढे जर सरकला असेल तर पुढे विचारलंय the length of higher point of the ladder when the foot of the ladder is 4.0 meters away from the wall decreases at the rate of dash. म्हणजे हा जो हाईटचा जो पॉइंट आहे, हा हाईट असणार आहे, तो पॉइंट कोणत्या रेटने डिक्रीज होतोय असं त्यांनी विचारलेलं आहे. लॅडर जर इकडे सर्कल तर हे खाली येणार ना, असं मागे एक क्वेश्चन तुम्हाला दाखवलं आहे बरोबर. वेन फूट ऑफ द लॅडर इज 4 meters अवे फ्रॉम द वॉल, म्हणजे जेव्हा y 4 असेल तेव्हा पायथागोरसने x किती असेल सांगा, 3 असेल. हे एमसीक्यू त्यात लक्षात ठेवा. तुम्हाला dy/dt दिलेले, dy/dt हे दिलेले आणि काय विचारले आपल्याला, dx/dt किती असं विचारले. त्यातलं तिघातलं पहिले पायथागोरसचं रिलेशन सांगा. x² + y² = 25, x² + y² = 25. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, x² चा डेरिव्हेटिव्ह twice x dx/dt, y² चा twice y dy/dt, कॉन्स्टंट चा 0, 2 कॉमन आहे कॅन्सल, x dy/dx, x dy dy/dt पाहिजे, x dy/dt plus y dy/dt equals 0. सांगा x3 आहे तेव्हा dx/dt किती आहे बघा, dx/dt विचारले, dx/dt विचारले. y4 आहे, dy/dt 1.5 meters per second equals 0. 15 4 60, 6.0 पलीकडे गेले -6 झाले. 3 dx/dt equals -6. 15 4 60 आहेत ना, ते ट्रान्सफर केले, डिवाइड केल्यानंतर dx/dt आलं तुमचं -2. हे जे मायनस साइन आहे ना, हे ते डिक्रीज होण्याकरता ते साइन आलेलं असतं. म्हणजे ऍक्च्युअली आन्सर लिहिताना मॅग्निट्यूडच लिहायचं त्याचं, की त्याची हाईट जी आहे ती कोणत्या रेटने कमी होती सांगा, 2 meters per second या रेटने हाईट त्याची कमी होते. बघा बरं त्यातलं ऑप्शन किती आहे बघा, ऑप्शन बी आहे बघा, त्यातलं बी. फोर्थ क्वेश्चन बघा, थोडा विचित्र क्वेश्चन आहे, नीट लक्ष द्या. लेट fx and gx be differentiable for 0 to 1. डिफरन्शिएबल fx and gx आर डिफरन्शिएबल फ्रॉम 0 to 1, म्हणजेच राऊंड ब्रॅकेट मध्ये 0 to 1 घेतलेलं आहे. आणि पुढे काय म्हणलं बघा, f(0) दिले, g(0) दिले, व्हॅल्यू त्यांनी 0 दिले, f(1) 6 दिले. देन देयर एक्झिस्ट अ रियल नंबर c इन द डोमेन 0 to 1. ह्याच्यामध्ये एकतरी असा c रियल नंबर आहे सच दॅट f' equals twice g'. f' equals twice g'. ठीक आहे, अशी त्यांनी कंडिशन दिली.
हे जर रोल्स थेरम असतं की नाही तर एफ डॅश ऑफ सी 0 असतं किंवा जी डॅश ऑफ सी 0 आलं असतं, पण इथं तसं नाही आहे. म्हणजे इथं फक्त त्याने डिफरन्शिएबल ही एकच कंडिशन त्यात मेन्शन केली, डिफरन्शिएबल आहे. अर्थात कंटिन्युअस असल्याशिवाय डिफरन्शिएबल असतच नाही, कंटिन्युअस असेल तरच डिफरन्शिएबल असतं. म्हणजे दोनच कंडिशन त्यातनं तुम्हाला सॅटिस्फाय झालेली असतात. म्हणजे हा प्रॉब्लेम एलएमबीटीचा आहे हे तुमचं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. 3 कंडिशन्स असतील तर रोल्स थेरम असतं, आणि 2 कंडिशन असतील तर तो एलएमबीटी लॅग्रॅन्ज मीन व्हॅल्यू थेरम असला पाहिजे. ठीक आहे. मग आता मला सांगा की याचा अर्थ असा पहिला सुरुवात करूया आपण की एफ एक्स अँड जी एक्स satisfy the conditions of LMBT. मग LMBTच्या जर कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर त्याच्यात काय असतं रे, देयर एक्झिस्ट C, कॉन्स्टंट C which belong to 0 to 1, therefore there exists C which belong to 0 to 1 such that, हे एवढं लायझन असतं बरं का घरात, तुम्हाला रिकॉल म्हणून दाखवतो. such that, हा सांगा, f dash of x equal f dash of c equals sorry f dash of c equals पहिल्या कंडिशन, पहिल्या फंक्शन साठी सांगा काय असतं रे, f of b minus f of a upon b minus a अशी कंडिशन असते. ठीक आहे. मग आता मला सांगा f of b म्हणजे काय, इथं बघा a and b कोण आहे ते इथं दिसतं बघा तुम्हाला, a and b इथं दिसतात 0 to 1 मध्ये. चला f of 1 minus f of 0 अपॉन 1 minus 0. सांगा f of 1 ची व्हॅल्यू काय आहे 6, f of 0 किती आहे बघा, f of 0 0 अपॉन 1 minus 0 म्हणजे 1 म्हणजे 5. हे तुम्हाला f dash of c काय मिळालं सांगा 6 मिळालं. असंच आता g dash of c दुसऱ्या फंक्शन करता, g dash of c काय असणार सांगा, g of b minus g of a अपॉन b minus a. चला g of b काय आहे बघा, g of b आता b म्हणजे सॉरी रिप्लेस करायचं b आणि a, g of 1 minus g of 0 a b रिप्लेस करायला पाहिजे ना 1 minus 0. चला g of 1 किती आहे बघा, g of 1 तिकडे बघा क्वेश्चन मार्क मायनस g of 0 किती आहे 0, हे 1 म्हणजे फायनल आन्सर त्याचा आलं g of 1. आता त्याने अशी कंडिशन सांगितली की f dash of c आणि ट्वाइस g dash c इक्वल आहेत. बघा f dash of c is equal to twice g dash of c given. चला f dash of c किती बघा, f dash of c 6 आहे, 6 equals twice g dash of c. g dash of c म्हणजेच कोण सांगा, g of 1. g dash of c म्हणजे कोण सांगा, g of 1. बघा ना g dash c म्हणजे g of 1 आलं ना, हे ट्रान्सफर करा. सो g of 1 चा आन्सर किती आला सांगा 3 आला. बघा बरं कुठं ऑप्शन आहे का, g of 1 is equal to 3 आहे बघा, ऑप्शन बी आहे, ऑप्शन बी सेकंड ऑप्शन. ओके. हे फंक्शन दिलं f(x) इक्वल्स डॅश डॅश स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असं विचारलं त्यांनी, त्यावेळी x काय असलं पाहिजे. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग म्हणजे आपल्याला f dash x लेस दॅन 0 दाखवलं पाहिजे. 3x² minus 12x plus 9. मग f dash x is less than 0 कारण स्ट्रिक्टली डिक्रीजिंग विचारलंय ना त्यांनी, फंक्शन इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग म्हणजे f dash x लेस दॅन 0. बघा मी आता हे लिहिता लिहिताच 3 कॉमन करते. 3 ब्रॅकेट मध्ये x² minus 4x plus 3 is less than 0. 3 ट्रान्सफर केले, x² minus 4x plus 3 is less than 0. आता काय करायचं, स्क्वेअर टर्म काढायची, मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म, ती 4 येते 4 म्हणजे x² minus 4x plus 4 ही स्क्वेअर टर्म आहे, मायनस 1 करावे लागतील मला विच इज लेस दॅन 0. -1 ट्रान्सफर करा, x minus 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर इज लेस दॅन 1. स्क्वेअर रूट घ्या, x minus 2 लेस दॅन 1 पॉझिटिव्ह रूट घेतले अँड x minus 2 ग्रेटर दॅन -1 निगेटिव्ह स्क्वेअर रूट घेतले. ट्रान्सफर करा, x लेस दॅन 3 अँड x ग्रेटर दॅन, हे ऍड केल्यानंतर +1. x 3 पेक्षा कमी म्हणजे -∞ पासून 3 पर्यंत, x 3 पेक्षा कमी आणि x 1 पेक्षा जास्त म्हणजे 1 पासून इन्फिनिटी पर्यंत यांचं युनियन असं ऑप्शन आहे बघा. -∞ टू x लेस दॅन 3 बरोबर आहे.
नाही, लेस दॅन 3 म्हणजे 3 पेक्षा मोठा आणि 1 पेक्षा जास्त आलं ना. सॉरी हे लिहायला चुकलं बरं का मी. हां, तर एक्स 3 पेक्षा लहान आणि 1 पेक्षा मोठा. नंबर लाईन बरोबर आहे, लवकर कळेल. 1 3 असं आहे ना, 1 पेक्षा मोठा आणि 3 पेक्षा लहान असं आहे ते. म्हणजे थोडक्यात 1 2 3 मध्ये असेल. सॉरी 1 2 3 पेक्षा हे 3 पेक्षा लहान आणि 1 पेक्षा मोठा आहे. बरोबर. 1 2 3 ऑप्शन आहे बघा, डी आहे बघा, शेवटचा ऑप्शन आहे बघा, डी ऑप्शन आहे. ओके. बघा क्वेश्चन नीट वाचा, लक्षात. x इक्वल्स -1 and x इक्वल्स 2 आर एक्स्ट्रीम पॉइंट्स. एक्स्ट्रीम पॉइंट्स म्हणजे आयदर मॅक्सिमम किंवा मिनिमम, त्यांना एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणतात. आयदर मॅक्सिमम किंवा मिनिममला एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणतात. तर ते एक्स्ट्रीम पॉइंट्स आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला आयदर मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू मिळते ना, त्याला म्हणतात एक्स्ट्रीम पॉइंट्स. ओके. तर हे जे -1 आणि -2 आहेत ना, ते एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स 0 त्याचे ते रूट्स असतात. लक्षात ठेवा. आपल्या जे बघा, आपली मॅक्सिमम मिनिमाची प्रोसेस आठवा. तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट फंक्शन घेता एफ एक्स, ते इथं फंक्शन आहे बघा. मग त्याचा एफ डॅश एक्स पहिला डेरिव्हेटिव्ह घेता, मग एफ डबल डॅश ऑफ एक्स घेता, आणि मग फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन एफ डॅश एक्स इक्वल्स 0. ते सोडवल्यानंतर तुम्हाला जे 1 च्या 2 व्हॅल्यूज मिळतात ना, त्यावेळेला 2 मिळतात, त्यावेळेला 1 मिळते. तर हे ते 2 रूट्स आहेत की जिथे तो तुम्हाला कुठून मिळतं सांगा, तर एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स 0. एफ डॅश ऑफ एक्स इक्वल 0 नंतर तुम्हाला ह्या 2 व्हॅल्यूज ते सॉल्व्ह केल्यानंतर मिळतात. मग आता हे तुमचं फंक्शन आहे एफ एक्स आहे. थोडक्यात आता वायच्या ऐवजी मी याला एफ एक्स म्हणते बघा, एफ एक्स इक्वल्स वाय. आता मी एफ डॅश एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. अल्फा लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x, एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स म्हणजे ट्वाइस बीटा एक्स, आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. हे झालं एफ डॅश ऑफ एक्स. बरोबर आहे. मग आता मला सांगा की हे 2 रूट्स आहेत की नाही, एफ डॅश ऑफ 1 आणि हे एक्स इक्वल्स -1 आणि एक्स इक्वल्स 2 हे एक्स्ट्रीम पॉइंट्स आहेत. म्हणजे याचा अर्थ एफ डॅश ऑफ -1 ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 0. एफ डॅश ऑफ सी, ते जे सी मिळतात ना रूट, हे ते सी आहेत. लक्षात ठेवा. मग मला साधा प्रश्नाचं उत्तर द्या. हे बघा, तुम्ही एफ डॅश कन्सिडर एफ डॅश एक्स इक्वल्स 0, तिथं ते इक्वेशन लिहिता आणि ते इक्वेशन सोडवल्यानंतर तुम्हाला 1 च्या 2 व्हॅल्यूज मिळतात की नाही, ते 2 रूट्स आहेत. म्हणजे आता समजा एफ एक रूट 1 मिळालं, तर याचा अर्थ एफ डॅश ऑफ 1 काय असलं पाहिजे, अर्थात 0. तेच दाखवायला लागेल बघा. एफ डॅश ऑफ -1 0 असलं पाहिजे, अँड एफ डॅश ऑफ 2 देखील काय असलं पाहिजे सांगा, 0 असलं पाहिजे. बघा, हे दुसरं रूट आहे. त्याच्याकडे बघा, म्हणजे लगेच कळेल तुम्हाला. आता एफ डॅश ऑफ -1 इथं बघा, अल्फा अपॉन -1 प्लस ट्वाइस बीटा इंटू -1 प्लस 1 इज इक्वल टू 0. अँड इकडे एफ डॅश ऑफ 2 इथं बघायचं, अल्फा अपॉन 2 प्लस ट्वाइस बीटा इंटू ब्रॅकेट 2 प्लस 1 इज इक्वल टू काय असलं पाहिजे, 0 असलं पाहिजे. आता हे जे आहे ते मायनस अल्फा आहे, हे मायनस अल्फा आहे, मायनस ट्वाइस बीटा आहे. ट्रान्सफर केल्यानंतर ते पण -1 आहे. हे अल्फा बाय 2 प्लस 2 टू द 4 बीटा इज इक्वल टू -1. ह्यातले सगळ्यातले मायनस साइन कॉमन आहे, कॅन्सल. अल्फा प्लस ट्वाइस बीटा इक्वल्स 1. खाली इक्वेशन लिहितोय मी, अल्फा बाय 2 प्लस 4 बीटा इक्वल्स -1. आपण असं करूया, वरच्या इक्वेशनला खालच्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू आणि दोन्ही सबट्रॅक्ट करूया. मग अल्फा प्लस ट्वाइस बीटा इक्वल्स 1, खाली 2 ने मल्टिप्लाय करा, हे झाले अल्फा प्लस 8 बीटा इक्वल्स -2. खालच्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केले आणि सबट्रॅक्ट करतो मी, हे झाले -6 बीटा इक्वल्स 3. डिवाइड केल्यानंतर बीटा -1/2, 3 2 ज 6. बीटाची व्हॅल्यू इथे बघा, इथे रिप्लेस करा, -1/2 करा रिप्लेस. 2 इंटू -1/2 म्हणजेच किती आले सांगा, -1. -1 ट्रान्सफर केले की अल्फा मिळेल तुम्हाला 2. हे ऑप्शन शोधा, अल्फा 2 आणि बीटा -1. ऑप्शन सी आहे बघा, ऑप्शन सी.
नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यातला 7वा क्वेश्चन. काय प्रॉब्लेम दिला होता तुम्हाला? द नॉर्मल टू द कर्व x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y स्क्वेअर इक्वल्स 0 ॲट 1 1 आणि खाली सगळे ऑप्शन्स असेल. मीट द कर्व अगेन इन कधी फर्स्ट क्वाड्रंट, कधी सेकंड क्वाड्रंट, कधी थर्ड क्वाड्रंट, कधी फोर्थ क्वाड्रंट, कधी डज नॉट मीट द कर्व. काय जे असेल आपण काम करूया. पहिल्यांदा या कर्वला या पॉइंट पाशी असणाऱ्या नॉर्मलचं पहिले इक्वेशन तयार करूया. चला डिफरन्शिएट करा. x स्क्वेअर चा ट्वाइस x 2 into bracket product rule first into derivative of second plus second into derivative of first minus 3 to the 6y dy by dx is equal to 0. bracket open केलं. 2x plus 2x dy by dx plus 2y minus 6y dy by dx is equal to 0. हे जे दोन टर्म्स आहेत ना विथ dy by dx ते एकत्र करूया आपण. 2x minus 6y कॉमन dy by dx आणि हे जे दोघं आहेत ना त्यांना RHS मध्ये नेऊया. मायनस साइन कॉमन काढून 2x plus 2y करून टाकू. हे ट्रान्सफर करू म्हणजे dy by dx is equal to मायनस ब्रॅकेट 2x plus 2y अपॉन 2x minus 6y हे झालं dy by dx. ॲट 1 1 हा टँजेंटचा स्लोप काढूया आपण आता. हा टँजेंटचा स्लोप आहे बरं का. ॲट 1 1 टँजेंटचा स्लोप करा. x y च्या जागी 1 1 रिप्लेस करा. मायनस ब्रॅकेट मध्ये 2 plus 2 1 1 रिप्लेस करायचं. 2 minus 6 म्हणजे मायनस न्यूमरेटर मध्ये 4 खाली डिनोमिनेटर मध्ये पण मायनस 4 म्हणजे हा झाला टँजेंटचा स्लोप आला 1. मग नॉर्मलचा स्लोप काय असणार सांगा. नॉर्मलचा निगेटिव्ह रेसिप्रोकल. मग या पॉइंट पाशी आपण नॉर्मलचे इक्वेशन तयार करूया. मग इक्वेशन ऑफ नॉर्मल इज एवढं काही लिहायचं नसतं काय. बघा y minus y1 इक्वल्स स्लोप इनटू ब्रॅकेट x minus x1. y minus 1 इक्वल्स minus x plus 1. हे ट्रान्सफर केले की y इक्वल्स minus x plus 2. हे नॉर्मलचे इक्वेशन आहे. आता ही नॉर्मल तुमच्या कर्वला कुठे कुठे इंटरसेक्ट करते आपण बघूया. म्हणजे नॉर्मल आणि कर्वचे इक्वेशन आपण थोडक्यात काय करणार सायमल्टेनियस सॉल्व्ह करणार. म्हणजे मी y च्या जागी मायनस एक्स प्लस 2 रिप्लेस करणार. बघा x स्क्वेअर प्लस 2x इंटू ब्रॅकेट y च्या जागी मायनस एक्स प्लस 2 त्याच्यानंतर मायनस 3 इंटू ब्रॅकेट y चा स्क्वेअर म्हणजे मायनस एक्स प्लस 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय असलं पाहिजे 0 असलं पाहिजे. आता हे सॉल्व्ह करूया. x स्क्वेअर ओपन करा मायनस 2x स्क्वेअर प्लस 4x मायनस 3 इंटू ब्रॅकेट हा ब्रॅकेट स्क्वेअर फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस दोघांचा प्रोडक्ट डबल 4x प्लस लास्ट टर्म स्क्वेअर इज इक्वल टू 0. ह्याचा आन्सर येणार आहे मायनस एक्स स्क्वेअर प्लस 4x ओपन केल्यानंतर मायनस 3x स्क्वेअर प्लस 12x मायनस 12 इज इक्वल टू 0. हे झाले मायनस 4x स्क्वेअर हे झाले 16x बरोबर आहे. मायनस 12 इज इक्वल टू 0. मायनस 4 कॉमन आणि कॅन्सल म्हणजे x स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 इज इक्वल टू 0. फॅक्टर्स पडा 3 1 3 आणि 3 प्लस 1 4 येतात म्हणजे x मायनस 1 आणि x मायनस 3 हे फॅक्टर्स पडले म्हणजे आयदर x इक्वल्स 1 और x इक्वल्स 3. आता x 1 असताना y किती इथं बघून सांगा. इथं बघून x 1 असताना y किती म्हणजे x 1 असताना y ची व्हॅल्यू बघा मायनस 1 प्लस 2 म्हणजे 1 आणि x 3 असताना y ची व्हॅल्यू किती मायनस 1. म्हणजे तुमची नॉर्मल जी आहे ना नॉर्मल त्या कर्वला एक पॉइंट आहे 1 1 मध्ये इंटरसेक्ट करते आणि दुसरा पॉइंट आहे 3 मायनस 1 मध्ये इंटरसेक्ट करते. अरे नॉर्मल ऍट पॉइंट 1 1 त्यांनी दिलंच आहे ना त्यामुळे ह्याचा काही प्रश्नच नाही. आता राहिला दुसरा पॉइंट 3 मायनस 1 हा प्लस मायनस हा क्वाड्रंट चौथा आहे लक्षात ठेवा. 3 मायनस 1 म्हणजे थोडक्यात तुमची नॉर्मल जी आहे ती कर्वला तुमच्या फोर्थ क्वाड्रंट मध्ये पुन्हा इंटरसेक्ट करते. पुन्हा कसं असतं माहिती का सर्कल सारखे जेव्हा काही कर्व असतात सर्कल इलिप्स सारखे ही टँजेंट ही नॉर्मल इथं पण इंटरसेक्ट करते आणि इथं पण इंटरसेक्ट करते. दोन ठिकाणी इंटरसेक्ट करत असते. त्यामुळे ऑप्शन फोर्थ क्वाड्रंटचा ऑप्शन शोधा.
फोर्थ क्वाड्रंटचा ऑप्शन आहे डी आहे बघा, ऑप्शन डी. डी ऑप्शन त्याच्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द इक्वेशन ऑफ टँजंट टू द कर्व y इक्वल्स 1 मायनस e रेज टू x बाय 2 ॲट द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन विथ y ॲक्सिस इज डॅश. आता मला सांगा, त्यांनी पॉइंट तुम्हाला फक्त वेगळ्या प्रकारे सांगितलाय. हा कर्व y ॲक्सिसला जिथे इंटरसेक्ट करतो त्या पॉइंट पाशी टँजंटचं इक्वेशन तुम्हाला विचारले. मग y ॲक्सिसला जिथे इंटरसेक्ट करतो की नाही एखादा कर्व, y ॲक्सिसला जिथे इंटरसेक्ट करतो तिथं नेहमीच x कोऑर्डिनेट काय असतो सांगा, 0 असतो. मग इथं x कोऑर्डिनेट जर 0 मी रिप्लेस केला तर e रेज टू 0 बाय 2 म्हणजे e रेज टू 0 1 आणि 1 मायनस 1 0 म्हणजे y ची व्हॅल्यू 0 मिळाली. थोडक्यात तो पॉइंट काय आहे तर 0 0. म्हणजे टँजंटचं इक्वेशन ॲट पॉइंट 0 0 तुम्हाला पाहिजे. टँजंटचं इक्वेशन ॲट पॉइंट 0 0. ठीक आहे. dy बाय dx इक्वल्स कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस e रेज टू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह e रेज टू समथिंग इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह. मग तुम्हाला टँजंटचा स्लोप ॲट x इक्वल्स 0 y इक्वल्स 0 म्हणजे dy बाय dx इक्वल्स मायनस e रेज टू x ला 0 रिप्लेस केलं इंटू ब्रॅकेट हे तुमचे हाफ ॲज इट इज. e रेज टू 0 म्हणजे 1 1 इंटू मायनस हाफ म्हणजे मायनस हाफ. थोडक्यात टँजंटचा स्लोप मिळाला तुम्हाला मायनस हाफ मिळाला. मग इक्वेशन ऑफ टँजंट इज y मायनस y1 इथं पॉइंट बघा इक्वल्स m इंटू ब्रॅकेट x मायनस x1 म्हणजे y इक्वल्स मायनस 1 बाय 2. आता इथं ऑप्शन कशा फॉर्म मध्ये तसं आपण बघूया. हां ठीक आहे. हे ट्रान्सफर केले 2y इक्वल्स मायनस x, इथं आणल्यावर x प्लस 2y इक्वल्स 0. हे ऑप्शन कुठे आहे बघा, फर्स्ट ऑप्शन आहे बघा, x प्लस 2y इक्वल्स 0. ओके. 9th क्वेश्चन काय म्हणले बघा. द टँजंट ॲट 1 1 ऑन y स्क्वेअर इक्वल्स x इंटू ब्रॅकेट 2 मायनस x चा ब्रॅकेट स्क्वेअर मीट्स द कर्व अगेन ॲट पॉइंट P. तर P काय असतं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे थोडाफार मगाशी नॉर्मलचा एक क्वेश्चन झाला, त्याला सिमिलर क्वेश्चन आहे. या कर्वला या पॉइंट पाशी असणारी टँजंट आणखी एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते असं त्यांनी सांगितलं. तर तो पॉइंट काय असं विचारलं. टँजंटच म्हणले ना. द टँजंट ॲट 1 1 ऑन द पॉइंट डॅश मीट्स द कर्व अगेन. ठीक आहे. काहीतरी मला डाऊट वाटतोय क्वेश्चन मध्ये. द टँजंट ॲट 1 1 पहिलं 1 1 सॅटिस्फाय होतं का बघूया. बरोबर. मीट्स द कर्व अगेन. ठीक आहे. असा वेगळा कर्व असायची शक्यता असते, असू शकते. ठीक. टँजंट ॲट डेरिव्हेटिव्ह घेण्यापूर्वी मी आधी फंक्शन जरा सिम्प्लिफाय करतो. y स्क्वेअर इक्वल्स x इंटू ब्रॅकेट फर्स्ट टर्म स्क्वेअर 4 मायनस त्या दोघांचा प्रोडक्ट त्याचा डबल 4x प्लस लास्ट टर्म स्क्वेअर x स्क्वेअर ब्रॅकेट ओपन करा. y स्क्वेअर इक्वल्स 4x मायनस 4x स्क्वेअर प्लस x क्यूब. आता डिफरन्शिएटिंग with respect to x. y square चा twice y dy by dx. 4x चा derivative 4 minus 8x plus 3x square. 2y ट्रान्सफर केले की dy by dx equals 4 minus 8x plus 3x square upon 2y. टँजंटचा स्लोप ॲट 1 1 पाहिजे तुम्हाला. म्हणजे थोडक्यात dy by dx ॲट 1 1 हे पण कधी लिहायचं नसतं बरं का. ॲट 1 1 x च्या जागी 1 y च्या जागी 1. 4 minus 8 plus 3 upon 2 into bracket 1 म्हणजे हा झाला टँजंटचा स्लोप. 4 plus 3 7 म्हणजे मायनस 1 by 2 हा टँजंटचा स्लोप झाला. मग आपण टँजंटचं इक्वेशन तयार करूया. y minus y1 equals m into bracket x minus x1. 2 ट्रान्सफर करा. 2y minus 2 equals minus x plus 1. काय करू. सोपं काय पडेल. x रिप्लेस करूया. ठीक आहे. मायनस एक्स ला मी इथं आणतो बघा. मायनस एक्स ला इथं आणले. RHS 1 हे झाले प्लस 2 आणि हे झाले मायनस 2y. ठीक आहे. म्हणजे x इक्वल्स 3 मायनस 2y. थोडक्यात हे तुमच्या टँजंटचं इक्वेशन तयार करेल. आता ही टँजंट तुमच्या कर्वला पुन्हा इंटरसेक्ट करते असं त्यांनी सांगितलं.
ही टँजंट तुमच्या कर्वला पुन्हा इंटरसेक्ट करते. सोपं काय जाईल, एक्स रिप्लेस करणं का वाय रिप्लेस करणं. एक्स केलं तर इथे क्यूब करावं लागतोय. एक काम करूया, हे जे टँजंटचं इक्वेशन आहे की नाही, हे सॅटिस्फाय होणारे ऑप्शन बघूया. कारण हे आणि हे तुम्हाला सायमल्टेनियस सोडवायचं आहे, किंवा हे मोठं होईल फार ते. त्यामुळे सोपा पर्याय काय करूया आपण, की ऑप्शनकडे जाऊया आणि कोणतं ऑप्शन तुमचं हे टँजंटचं इक्वेशन सॅटिस्फाय करतं बघूया. त्याच्यात थोडा वेळ गेला तरी चालेल. 4 4 चेक करूया. 4 4 बघा, 4 टू द 8 बघा, 4 टू द 8, 3 मधनं 8 गेले, 4 येत नाही. त्यानंतर -1 2 -1 2 म्हणजे इथं एक्सच्या जागी -1, 3 इंटू ब्रॅकेट -2 2 -1 इंटू 2 किती झाले बघा, हे 3 -4 म्हणजे -1 2 हे एक सॅटिस्फाय करते. -1 2 हे करते बरं का, -1 2 लक्ष द्या. -1 2 न हे टँजंटचं इक्वेशन सॅटिस्फाय होतंय. आता 3 6 बघूया. 3 6 म्हणजे x ला 3 आणि y ला 6, 3 -2 इंटू ब्रॅकेट 6, नाही हे सॅटिस्फाय करत नाही. आता शेवटचं ऑप्शन बघूया, 9/4 आणि 3/8. 9/4 आणि 3/8, x च्या जागी 9/4 इक्वल्स 3 -2 इंटू ब्रॅकेट 3/8 म्हणजे 3 मायनस हे 3/4 झाले. 4 × 12 मधून 3 गेले, 9/4 आलं बघा. हे दोन्ही सॅटिस्फाय करतात, हे दोन्ही फॉर्म्स. एक 9/4 आणि 3/8 पण satisfy. पण जसा तो पॉइंट टँजंट वर आहे तसा कर्ववर पण असला पाहिजे. मग आता ह्यानं कर्व सॅटिस्फाय होतं का बघूया आपण. हे बघा, इथं बघायचं कर्वचं इक्वेशन कुठेही बघा, ह्या तिघांपैकी हे सॅटिस्फाय होतं बघूया. x ला -1 y ला 2 रिप्लेस करून बघायचं. x ला -1 आणि y ला 2 बघा, 2 चा स्क्वेअर 4, 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू -1, x च्या जागी -1 ब्रॅकेट मध्ये 2 -1 चा स्क्वेअर. हे बघा, हे 2 -3, 3 चा स्क्वेअर 9, 9 आणि सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे ह्याने टँजंट वर हा पॉइंट आहे पण तो कर्व वरती नाही आहे. त्यामुळे हे फायनल आन्सर बरोबर असणार आहे. आणि तुम्ही एवढं चेक करा की हा पॉइंट त्या कर्वचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो की नाही, तुमचं तुम्ही चेक करून बघा. कारण मला आता एकच ऑप्शन राहिला, त्यामुळे हे मी आन्सर फायनल मार्क करणार आहे 9/4. अदरवाईज तुम्हाला एक दुसरा पर्याय सांगतो. हे टँजंटचं इक्वेशन तयार झाले की नाही, हे आणि याच्याशी सायमल्टेनियस सोडवून घ्या. लेंथ वाढेल पण त्यापेक्षा चेक करणं केव्हाही योग्य आहे. ओके, बघा, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ टॅन ऑफ काहीतरी त्यांनी विचारलं. मग सांगा मला फंक्शन काय आहे तुमचं f(x), तर tan x आहे. मग डेरिव्हेटिव्ह काय, f'(x), tan x चा डेरिव्हेटिव्ह sec²x. मग a आणि h चं अझम्पशन करायचं. a म्हणजे 45 डिग्री आणि h म्हणजे -½ डिग्री. काय 44 आणि 30 आहे ना, म्हणजे -½ डिग्री म्हणजे -½ इंटू 1 डिग्री म्हणजे किती रेडियन दिले बघा तुम्हाला, 0.0175. ठीक आहे, हां म्हणजे -0.0081675. ठीक आहे, हे ए आणि एच मिळालं. आता पहिल्यांदा आपण काय करतो सांगा, f(a+h) तयार करतो. f(a+h) म्हणजे तुम्हाला माहिती काय असतं, त्यांनी जे विचारलं ते. हे खरं लिहायची गरज नाही बरं का, tan of 44 डिग्री 30 मिनिट्स. मग f(a+h) इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू f(a). आता f(a) काय होईल, f(a) म्हणजे इथे बघायचं tan of 45 डिग्री. f(a) म्हणजे tan a म्हणजे 45. मग tan 45 किती सांगा, 1. आता f' of a म्हणजे म्हणजे sec²a, a म्हणजे 45 म्हणजे sec² 45 सांगा. sec 45 म्हणजे cos 45 1/√2, sec 45 2√2 चा स्क्वेअर 2. मग फॉर्म्युला लिहायचा सांगा, f(a+h) इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, म्हणजे जे विचारले ना तुम्हाला tan 44 डिग्री 30 मिनिट्स इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू f(a) कुठे बघा, f(a) प्लस h म्हणजे -0.00875 h इंटू f' of a म्हणजे 2.
1 प्लस मायनस मायनस त्याला 2 न मल्टिप्लाय करूया. ऍक्च्युली इथं आपण डिवाइड केलं नसतं, इथं केलं तरी चाललं असतं बघा. याला 2 न डिवाइड केल्यामुळे हा नंबर आला ना. मग याला 2 न मल्टिप्लाय केल्यावर ते 0 पॉईंट तेच येणार किती 0.00175 आणि आता हे मायनस करा. 5 प्लस 5 10 2 2 प्लस 8 आणि 9 0.9825 कुठं आहे का बघा ऑप्शन 0.9825 आहे बघा लास्ट ऑप्शन आहे डी ऑप्शन आहे. ओके आता आपला इथं फर्स्ट क्वेश्चन जो एमसीक्यूचा तो कम्प्लीट झाला. आता नेक्स्ट पिरियड पासून आपण राहिलेले क्वेश्चन बघायला. टिल देन गुड बाय.